क्रिकेट की, जिसके सब्सक्राइबर 15 लाख के ऊपर हैं। वाकई में tenniscricket.in ने KPL जो कोन में हुआ था 2015 में, वहां पर पहला कदम रखा था और पीछे पलट के नहीं देखा। बहरहाल चलते इस मैच की तरफ। सबसे मैच्योर्ड और एक्सपीरियंस कंपेनर प्रमोद मात्रे मोर्चे पे लगाए जा रहे हैं। गेंदबाजी के अशोक थेड़े और नॉन स्ट्राइक पर हैं। खेल की शुरुआत होती हुई मनीष पाटिल, वॉइस ऑफ भाईंदर मेरे साथ हैं, वॉइस ऑफ मानेरे राहुल बोईरे। प्रमोद मात्रे विकेट टू विकेट गेंदबाजी करना ज्यादा पसंद करते हैं। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए पहली गेंद इस मरतबा बहुत ही जबरदस्त शॉट हवा में जरूर था, लेकिन कैरी नहीं हुआ वहां पर। 2 रन पूरे के। मनीष, ये तो मजा है बरसाती क्रिकेट, पावसाळी क्रिकेट का। आणि ही मजा 2 वर्षानंतर अनुभवण्याची संधी खेळाडूंना मिळते आणि खूप चांगली कव्हर ड्राईव्ह लगावली गेली होती क्षेत्ररक्षक, त्या ठिकाणी थोडा स्ट्रगल करताना पाहायला मिळाला, पण 2 धावा मिळालेल्या आहेत भूमी 11 मांडा टिटवाळा। प्रमोद राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा खींच के मारा है, चाबुक शॉट है, स्क्वायर लेग के ऊपर 6 रन। क्या गजब की टाइमिंग है, बहुत जल्दी अपने आप को पोजीशन किया था अशोक ने और गेंद को फेंक दिया स्क्वायर लेग के ऊपर। हालांकि उतनी खराब गेंद नहीं थी जितना अच्छा शॉट खेला है। स्वैग से करेंगे प्रमोद का स्वागत। या षटकाराच्या माध्यमातून एक आघात झालाय मोठ्या धावसंख्येकडे जाण्याचा आणि 6 धावांची होते वाढ, जबरदस्त स्ट्रोक बॅटरचा। 8 रन पे पहुंचा है स्कोर। प्रमोद मात्रे इस मरतबा बैकफुट पे गए, बहुत ही खूबसूरती के साथ स्क्वायर कट किया है, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट पे गई है, 2 रन बना लिए। क्या शुरुआत की भूमि 11 मांडा ने। हालांकि राजनौली अपने घरेलू मैदान पे खेल रही है आणि त्यातल्या ते आता प्रमोद हा एक लीड एस बॉलर आहे आणि त्या विरोधात मात्र जबरदस्त संघर्षमय फलंदाजी भूमी 11 मांडा टिटवाळीची पाहायला मिळते आणि घरातूनच कुठेतरी सेट होऊन आले बॅटर असंच कुठेतरी जाणवते। प्रमोद मात्रे इस मरतबा स्लाइस करने की कोशिश, मोटा सिरा लेके डीप थर्डमैन पे खिलाड़ी मौजूद है। 1 रन बनता हुआ स्कोर में, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 11 पे पहुंचा है और ओवर थ्रो हुआ जिसका लाभ उठाया। जहां 1 रन था वहां 2 रन बना लिए। नॉन स्ट्राइक पर जयेश है, जबकि अशोक ने बहुत ही धमाकेदार शुरुआत की है पहले ओवर में। बरसाती क्रिकेट के रंग महेश ठाकरे और राजनौली स्पोर्ट्स के संग आप देख रहे हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है। आज का तीसरा दिन है और पहले 2 दिन दर्शकों ने काफी एंजॉय किया इस क्रिकेट को। प्रमोद राइट आर्म ओवर द विकेट। ओह, अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद हल्का सा मोमेंट था, जगह से खड़े खड़े शॉट खेलना चाहते थे बैट्समैन। देखिए मनीष, जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। आणि एक्झॅक्टली खूप जास्त लांबून खेळण्याचा प्रयत्न झाला आणि जितकं तुम्ही बॉलला लांब ठेवाल प्रयत्न कमी पडेल तुमच्या फलंदाजीचा। प्रमोद, ओह बहुत खूबसूरत गेंद, बाल बाल बच गए वहां पर। ये प्रमोद मात्रे हैं। 2 अच्छी गेंदों से वापसी की। पहले ओवर की समाप्ति के बाद रन बने 12, कोई विकेट नहीं गिरा है। भूमि 11 मांडा टिटवाला टॉस हार के पहले बल्लेबाजी करती हुई। म्हणजेच पूर्वार्ध भूमी 11 मांडा टिटवाळा या संघाने आपल्या नावावर केलेला आहे आणि उत्तरार्ध जय हरी क्रिकेट रांजोळी संघाचा गोलंदाज प्रबोधने आपल्या नावावर केलेला आहे। नियंत्रित अशी धावसंख्या आहे दोन्ही संघाच्या बाजूने, चांगले प्रयत्न, 12 धावा, एक चांगली धावसंख्या म्हणू शकतोय भूमी 11 मांडा टिटवाळाची। हमारे साथ हमेशा की तरह अब तो मुझे कहना होगा कि बहुत ज्यादा पिछले 2 साल से स्कोरिंग का साथ निभाते हुए अल्पेश गायकवाड, मैंने गोल्डन फिंगर, 12 रन हो चुके हैं। देखिए राजनौली, जयहरी राजनौली के पास जो बल्लेबाजी है, मांडा जो टीम है भूमि 11 एक बड़ा नाम कल्याण ग्रामीण में पकड़ा जाता है और
और तान दिया आसमान में, फुल टॉस गेंद थी, 6 रन। इसे कहते हैं खरबूजे को देख के तरबूजे का रंग बदलना। जयेश ने सिक्सर से खाता खोला, कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 18 रनों पे पहुंचा है भूमी 11 का। अशोकने एक चांगली सुरुवात पहिल्या षटकामध्ये करून दिली होती भूमी 11 मांडा टिटवाळा या संघाला आणि जशी फलंदाजी अशोकची होते ते पाहता पाहता मात्र राहवलं नाहीये जयेशला आणि जयेशने सुद्धा या दुसऱ्या षटकाची सुरुवात षटकाराने केली। खरं आता थोडं सहकार्य गोलंदाजाचं मिळालंय कारण फुलटॉस बॉल, रबर बॉल आणि याचं ताळमेळ जर योग्य साधला तर बॉल सीमारेषेच्या बाहेर जाऊ शकतो आणि तेच कुठेतरी मैदानाच्या मध्ये घडलंय आणि या 7 धावांनी मात्र पुन्हा एकदा या दुसऱ्या षटकाची सुरुवात चांगली केलेली आहे भूमी 11 मांडा टिटवाळाने। 7 धावांची वाढ, धावसंख्या पोहोचते 18 वर। हालांकि जगन पाटिल इस टीम को हमेशा स्पॉन्सर करते हैं। इस मरतबा बेहतरीन कवर ड्राइव ऑफ वॉली पे लेकर गेंद को डीप कवर में खेला है, 1 रन बनाए, दूसरे के लिए जा रहे हैं। जब तक कि थ्रो आता डीप से 2 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन बिना किसी विकेट के भूमी 11 मांडा टिटवाला। बघा तितका कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नव्हता कारण खूप जास्त लांबून हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे। आउटफील्ड थोडीशी रेजिस्ट करते बॉलला कारण गवत आहे आणि पाणी आहे, त्यामुळे या 2 धावा मिळत आहेत। राइट आर्म राउंड स्टाम्प, बैकफुट पे गए, फोर्सिंग स्ट्रोक खेला है डाउन द ग्राउंड और क्या गजब की फील्डिंग वहां पर अपनी टीम के लिए 2 रन बचाते हुए। बहुत ही खूबसूरत फील्डिंग। परीक्षा वतीने चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण लॉंग ऑफला पाहायला मिळालं। खरं तर आपल्या संघात 2 धावा वाचवलेल्या आहेत, एकदम शेवटच्या क्षणाला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये ढकलला गेलाय। विनीत राइट आर्म राउंड स्टाम्प, फिर से डाउन द ग्राउंड खेलने की कोशिश, लॉन्ग ऑन थोड़ा सीधा खड़ा है, 1 रन बना और 1 से ज्यादा कुछ भी नहीं। पानी में से गेंद को जरूर उन्होंने निकाल लिया था लेकिन बल्लेबाज भी ताक में थे, तीसरे के लिए जा रहे हैं। ये देखिए विनीत ने बचपन में गोटियां कम खेली थी, कंचे मिस कर गए और 3 रन पूरे किए बैट्समैन ने। इन 3 रन के साथ तेजी से स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन 25 रन बिना किसी विकेट के। सातत्य खूप चांगलं राखलंय भूमी 11 मांडा टिटवाळाच्या दोन्ही फलंदाजांनी। अशोकच्या बॅटवरून देखील षटकार आलाय, त्यानंतर जयेशच्या बॅटवरून षटकार आला, त्यानंतर कॉम्प्रोमाइज देखील केला जातोय धावा बनवण्यासाठी। 2-3 धावा देखील महत्वाच्या आहेत या डावामध्ये। विनीत स्लाइस करने की कोशिश, दूसरे मोहल्ले में चले गए, वाइड घोषित किया अंपायर ने। 1 रन और आता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 26 रन भूमि 11 मांडा टिटवाला। राइट आर्म राउंड स्टंप जा रहे हैं, इस मरतबा बैकफुट पे गए, हल्के से गेंद को खेला, मिड ऑफ वाइडिश में गेंद को उठाया, 1 रन बनता हुआ स्कोर में, स्कोर आगे बढ़ता हुआ 27 रन बिना किसी विकेट के। अगली 2 टीमों को टॉस बॉक्स में रिपोर्ट करना है। गावदेवी राजनोली और जय हनुमान सरोली के कैप्टन। ओहो बेहतरीन गेंद, स्विंगिंग यॉर्कर, छोटी बैकलिप लिफ्ट का इस्तेमाल किया, डिग आउट किया लेकिन रन चुराते हुए बल्लेबाज। एक रन से 28 पे पहुंचा है स्कोर और 2 ओवर की समाप्ति के बाद भूमि 11 मांडा टिटवाला। हालांकि राहुल वोइड, ओमकार शेट्टे और सुभाष धुमाल पिछले 2 दिनों से काफ़ी रंग भर रहे थे अपनी आवाज़ से, लेकिन देखना ये है जिस तरह पिछले 2 दिन में काफ़ी रन बने इस विकेट पर, आज क्या होता है। जबकि अपने घरेलू मैदान पे जय हरी स्पोर्ट्स राजनौली खेल रही है। और देखिए जय हरी राजनौली के अगर रिकॉर्ड्स की तरफ हम जाते हैं मनीष, तो ये वो टीम है जिन्होंने बड़ी बड़ी स्पर्धाओं में बहुत बढ़िया परफॉर्मेंस किया और ख़ास तौर से नहीं भूल सकते हम खासदार चषक का वो फाइनल मुकाबला। केतन मात्रे मसल्स गेंदबाज, ओह अच्छी गेंद, गुड लेन पे पड़ने के बाद थोड़ा सा घूमी थी लेकिन जब तक के प्रमोद उठाते रन पूरा किया बाई के रूप में। देखिए केतन मात्रे का भी एक बहुत लंबा करियर है। बालाजी स्पोर्ट्स कई टीमों से सिटी क्रिकेट खेला है और तालुका क्रिकेट में 3 गेंदबाज ऐसे हैं जो मसल्स गेंदबाज कहे जाते हैं, प्रेम जॉली कामत करके, साहिबान फक्की बी इंडियन के और केतन मात्रे। खूप चांगला आढावा या ठिकाणी पाहायला मिळाला, जो बॅक रेकॉर्ड आहे तो या स्पर्धेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय। केतन मात्रे
हुक कर दिया, हालांकि नजरें जरूर हटी थी। गेंद पहुंची है आप जाकर डीप वाइड स्पाइन लेग पर। अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, 1 रन। हालांकि थोड़ी सी कहीं ना कहीं रुक के गेंद आई थी, हुक शॉट भी खेला था, नजरें हटी थी लेकिन स्लॉट में आई। नवाब खान आए हमारे बीच में, आपका स्वागत है, क्योंकि नवाब स्पोर्ट्स को हम एक्शन में देखेंगे। नूरुल एंड शेख फैम टीम सिटी क्रिकेट में। केतन मात्रे राइट आर्म ओवर द विकेट। फिर रुक के गेंद आई, क्या बॉलिंग हो रही है। और मेरे ख्याल से हिट विकेट आउट हुए। यस, इज गॉन। स्वयंचितच्या स्वरूपात आता हा पहिला धक्का बसतोय भूमी 11 मांडा टिटवाळा या संघाला आणि तो फलंदाज बाद झालेला आहे जयेश आणि मोक्याच्या क्षणाला विकेट मिळवलेली आहे। सुरुवात तितकीही चांगली राहिली नव्हती जय हरी क्रिकेट संघ रांधोळीची, पण त्यानंतर या तिसऱ्या षटकामध्ये कुठेतरी लय पकडले आणि 2 पैकी एका बॅटरला मागे पटवण्यामध्ये, बाहेर पटवण्यामध्ये गोलंदाज यशस्वी झालेला आहे। 14 धावा करून बाद झालाय जयेश। देखिए, पहले 2 ओवर में 28 बने थे, लेकिन इस ओवर में रनों पे रोक लगा दी है। यस, हमारे डीजे मैन क्रिकेट के पास केतन मात्रे कमाल की बॉलिंग कर रहे हैं। अभी तक 1 बाई 1 बल्ले से रन। नए बैट्समैन सत्यम आए हैं। ओह, क्या गेंद थी। टिप्पा खाने के बाद आउट स्विंग होती हुई विकेट कीपर के पास। रिमझिम बरसात चलती हुई, लेकिन अब इस ओवर में रन भी धुआंधार नहीं बन रहे हैं, रिमझिम बन रहे। केतन मात्रे छोटे रन अप से। फिर अच्छी गेंद, बैकफुट पे गए, बढ़िया गेंदबाजी। देखिए, सबसे बड़ी बात है कि गुडलैंड स्पॉट पे गेंदों को रख रहे हैं और बैट्समैन को स्ट्रोक के लिए जगह नहीं दे रहे। कमाल की बॉलिंग कर रहे हैं केतन मात्रे। केतन इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्सिंग स्ट्रोक खेला है, लॉन्ग ऑन से खिलाड़ी पहुंचे, 1 रन बनाए, दूसरे के लिए कॉल है और आउट हो गए बैट्समैन अशोक। 1 शॉट, यानी कोई रन नहीं। ये तो मानो ऐसे है कि तरास डोक्याला आणि मलम पायाला। या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने ही उपमा दिली गेलेली आहे आणि 2 सेट बॅटर मैदानाच्या बाहेर पोहोचलेले आहेत आणि आता 2 फ्रेश बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील। 2 षटकांपर्यंत खूप चांगली लय पकडली होती भूमी 11 मांडा टिटवाळा या संघाने, पण त्यानंतर कुठेतरी चांगल्या दर्जाची गोलंदाजी आता पाहायला मिळते केतन म्हात्रेची, ज्या षटकामध्ये एकही मोठा स्ट्रोक आतापर्यंत आला नाहीये। सराहना करनी होगी, 2 रन सिर्फ खर्च किए केतन मात्रे ने। केतन मात्रे एक अच्छे ऑलराउंडर है, मिडल ऑर्डर में अच्छी पिंच हिटिंग करते हैं। और पिछला जब यहाँ नित्यानंद ठाकरे चषक हुआ था लेट, उसमें भी उनका परफॉर्मेंस लाजवाब था, सिटी क्रिकेट से भी और ग्रामीण क्रिकेट से भी। आखिरी ओवर के लिए सबसे भरोसेमंद गेंदबाज अल्पेश को मोर्चे पे लगाया गया है। सामना करेंगे बैट्समैन चिंटू ऑन स्ट्राइक। इस ओवर में चिंटू सामना कर रहे हैं अल्पेश का। एक लगभग फॉरवर्ड स्लीप पॉइंट लगा दिया गया है। इस मरतबा डाउन दी ग्राउंड खेला हवा में, बहुत बढ़िया कैच। क्या कमाल का कैच पकड़ा है रनिंग जीतू ने और आउट हो गए बैट्समैन चिंटू 0 पे। देखिए, मनीष, इस तरह
के कैचेस इतने आसान नहीं रहते हैं। जब आउटफील्ड में पानी जमा हो और गिरती बरसात में आप इस तरह का कैच पकड़े। नुरुलाइन शेख साहब भी हमारे बीच आए हैं, आपका भी हार्दिक स्वागत है। ऐसे कॅच पकडे नाही लपके जाते. जबरदस्त रनिंग कॅच ती कंप्लीट केलेली आहे आणि खरं तर कठीण आहे. आउटफील्ड ही निसरडी असून सुद्धा ती तमा न बाळगता बॉलवर पोहोचून बॉलचं जजमेंट घेऊन कॅरी करणं खूप कठीण बाब आहे. जितूने कंप्लीट केलंय, विकेट मिळवलेला आहे. राहुल भोईर की सराहना करनी होगी, पहली गेंद से अपने आवाज का जादू जगाया। हरिभक्त पारायण भगवानजी ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील करूया मनपूर्वक स्वागत. मुख्य आयोजक अल्पेश रूम बना के खेलने की कोशिश, बैट्समैन के हलचल को पड़ा, ब्लॉक होल्ड में गेंद थी, धीरे से गेंद को स्लिम मिड ऑन पे खेला, 1 रन आता हुआ स्कोर में। स्कोर 31 रन, 3 विकेट। शुरुआत तो बहुत अच्छी रही थी भूमि 11 मांडा टिटवाला की, लेकिन उसके बाद कमाल की बॉलिंग की केतन मात्रे ने। अब अल्पेश भी 2 गेंदों में 1 विकेट ले चुके हैं। अल्पेश भी वो खिलाड़ी है जिन्होंने बहुत कम समय में काफ़ी नाम कमाया। बैकफुट पे गए, फोर्सिंग स्ट्रोक खेला है, गेंद लॉन्ग ऑफ से डीप मिड ऑफ पे उठाया, लॉन्ग ऑफ के खिलाड़ी ने 2 रन। देखिए जो पावसाली क्रिकेट रहता है बरसाती, इसमें अधिकांश 1 शॉट का फिर से इशारा, ये बल्लेबाज गरीबी में आटा गिला कर रहे हैं। 1 रन स्कोर में आता हुआ 32 रन 32। अधिकांश बैट्समैन बैकफुट पे खेलना ज्यादा पसंद करते हैं रबर क्रिकेट में। यॉर्कर लेन की गेंद, कवर ड्राइव लगाने की कोशिश, बल्ले का मुंह खुला, गेंद गली में गई, 1 रन। देखिए जो बरसाती क्रिकेट मनीष रहता है, पावसाली क्रिकेट, अधिकांश बार हम देखते हैं कि बैट्समैन ज़्यादातर वेट एंड वॉच वाला क्रिकेट खेलता है, बैकफुट पे ज़्यादा स्ट्रोक खेले जाते हैं। और पिछले 2 दिनों में हमने ये नज़ारा कई मरतबा देखा। बघा बॉल स्किड होण्याची दाट शक्यता आहे पावसाळी क्रिकेटमध्ये, त्यामुळे ती उपाययोजना केली जाते बॅटरकडून. फुल टॉस गेंद, रूम बना के खेलने की कोशिश, गेंद डीप बैकवर्ड पॉइंट लगभग स्क्वायरिश थर्डमैन पे गई है, 2 रन नहीं पूरे कर पाए, बैट्समैन रन आउट हो गए, तो 1 रन से स्कोर आगे सरकता हुआ पहुंचा है 34 रन भूमि 11 मांडा टिटवाला। मुझे आलो मी दर्शनाला, मुझे आलो मी दर्शनाला। एक्शन में नजर आएंगी गावदेवी राजनोली बनाम जय हनुमान सरोली। देखिए सरोली का भी एक बड़ा इतिहास है। जेडपी कप 2012 को जीतने वाली टीम सरोली थी। दीवा क्रिकेट ग्राउंड पे उस वक्त सरोली क्रिकेट का नाम काफ़ी ऊंचाइयों पे गया था। खेल की शुरुआत होती हुई अल्पेश बच्ची कुची गेंद के साथ बाएं हाथ के बैट्समैन फैज के लिए इस मरतबा अच्छी गेंद थी, 1 रन पूरा करते हुए बैट्समैन फैज, लेग बाय का इशारा, और देखना है क्या कुछ हुआ है वहां पर, क्या 1 ही रन है या 2, एम्पायर बताएं। एक ही रन ना, ऑनफील्ड अंपायर 2 रन, 1 रन, यस 1 रन से कुल मिलाकर रन बने भूमि 11 मांडा टिटवाला के 35-36 की चुनौती जारी राजनौली के सामने रखी है। चलते हैं अगले टॉस की तरफ राहुल भोईर के साथ। तर चला आपण पुढच्या मॅचचा करूया टॉस.
हरिभक्त परायण भगवानजी ठाकरे यांचे नक्कीच प्रमुख आयोजक आहेत सन्माननीय महेशदादा ठाकरे आणि राजेंद्रदा ठाकरे यांचे पिताश्री. तर भगवान ठाकरे यांना विनंती बाबांना की आपण या आपल्या शुभास्ते टॉस आपण करणार आहोत. गावदेवी स्पोर्ट्स रांदोलीचे कॅप्टन, चला या आपण लगेचच टॉस करू. सन्माननीय हरिभक्त परायण भगवानजी ठाकरे काकांच्या शुभास्ते आपण टॉस करतोय. कॉलिंग कोणाची? चला अल्पेश कॉलिंग करतायत. छापा असा कौल आणि छापा झालाय. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा नक्कीच काकांना विनंती आपण पुन्हा एकदा विराजमान व्यासपीठावरती टॉस दरम्यान तर जिंकला. सकाळचं सेशन आणि बघतो आपण पाऊस सकाळपासूनच आहे. मागचे 2 दिवस देखील पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. का असेल निर्णय? फिल्डिंग तुम्ही करणार आहात घरच्या मैदानावरतीच. आता मात्र आपल्याला गावदेवी रांदोली संघ पाहायला मिळणार आहे. कशी काय तयारी केली? पावसाळी क्रिकेट म्हटले की नक्कीच चांगलाच की आपल्याला प्रत्येकी खेळाडूकडनं पाहायला मिळतोय. त्यासाठी सराव देखील खूप गरजेचा अल्पेश. तर कशा प्रकारे सराव करून आज जयनुमान सरवली संघ उतरते मैदानाच्या आतमध्ये? सराव तर आम्ही 4-5 प्लेयर पावसाळी क्रिकेट खेळतो आणि दुसरे रेग्युलर प्लेयर आहेत ते विदाऊट प्रॅक्टिस असं आहेत. आणि रांदोली ग्राउंडवर इथे आम्हीच मॅचेस खेळत असतो सध्या तर. आणि सरवली आणि रांदोली एकत्रच मॅचेस खेळतो आम्ही. काय सांगाल आयोजनाविषयी? अप्रतिम आपल्याला स्पर्धा पाहायला मिळते. सर्वांचं लक्ष मात्र वेधून घेतलेलं आहे. स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक. नक्कीच प्रत्येकी जण या स्पर्धेविषयी चर्चा करतोय. एक अप्रतिम स्पर्धा. तू काय सांगशील? कसं काय नक्कीच मॅनेजमेंट कशी काय नियोजन आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेची? भिवंडीमध्ये तर सर्वात पहिली रबल बोर्ड टुर्नामेंट होते आणि सर्वात सुंदर एकच टुर्नामेंट मला तर वाटत असेल रांदोली ग्राउंडवर होते. भरपूर शुभेच्छा तुम्हाला. नक्कीच या दरम्यान अल्पेश आमच्यासोबत सोमनाथ आहेत. सोमनाथ भाऊ, टॉस तुम्ही जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंगच. का त्याच्या मागचं काय कारण काय की तुम्ही बॅटिंगच करणार होते प्रथम टॉस जिंकून? होम ग्राउंड आहे त्याच्यामुळं. होम ग्राउंडवरती कशा प्रकारे सराव आणि कशा प्रकारे प्रॅक्टिसमध्ये तुझ्या टीमची झाली आहे या मैदानाच्या आतमध्ये? चांगलीच झालेली आहे. तुम्ही काय थोडक्यात सांगाल? आयोजन अप्रतिम आपल्याला पाहायला मिळतो आणि जबरदस्त ही स्पर्धा. उद्या नक्कीच ऑल इंडिया म्हणजे 40+ देखील आपल्याला खेळाडू ऑल इंडिया म्हणजे भारतभरातून आपल्याला खेळाडू नक्कीच इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. थोडक्यात सोमनाथ भाऊ या स्पर्धेविषयी आपण काय सांगाल? गेले 3 वर्ष झाले पाऊस नव्हता पडत. यावर्षी पाऊस पडतो, मजा येईल खेळायला. शुभेच्छा तुम्हाला देखील विजयासाठी. तर टॉस या दरम्यान झाला. टॉस जिंकला जयनुमान सरवलीचे कॅप्टन अल्पेशने टॉस जिंकून त्याने फिल्डिंग घेतलेली आहे आणि गावदेवी स्पोर्ट्स रांजनोली संघ पुन्हा एकदा पहिल्या इनिंगमध्ये करणार बॅटिंग. आपण लगेच अजिबात वेळ न घेता जाऊया आमच्या टॉस बॉक्समधून कॉमेंट्री बॉक्समध्ये. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल. फिर लक्ष्य है 36 रनों का और इनिशियल 2 ओवर में आपके साथ रहेंगे जिन्हें कमेंट्री के साथ साथ इंटरव्यू सम्राट भी कहा जाता है और भिवंडी तालुका में कई स्पर्धाएं सक्सेस करने में उनका हाथ है. आइए माइक्रोफोन पर मनीष पाटिल. तर नक्कीच आपण पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देतो. पहिल्या मॅचमध्ये नक्कीच निलखंड मॅन ऑफ द मॅच होते. तरी फक्त परायण पुन्हा एकदा आमचे भगवान ठाकरे अर्थात काकांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभास्ते पुन्हा एकदा आपण निलखंडला देणार आहोत मॅन ऑफ द मॅच. या पुढच्या मॅचचा टॉस देखील झालाय. मोनिशने प्रथम टॉस जिंकून फिल्डिंग स्वीकारलेली आहे. जयनुमान सरवली आणि गावदेवी स्पोर्ट्स रांजनोली संघ इन ॲक्शनमध्ये असेल तर निलखंडला आपण देतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आमच्या स्पर्धेचे मार्गदर्शक महेशदादा ठाकरे यांचे बाबा काकांच्या शुभास्ते आपण देतोय मॅन ऑफ द मॅच निलखंडला. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा नक्कीच आपण त्यांना देऊया शुभेच्छा पुढच्या मॅचसाठी आणि जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. ऐकूया आमचे मित्र मनीष पाटील यांचा आवाज. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी भोईर. आणि आता 36 धावांचं टार्गेट दिलं गेलेलं आहे. 24 बॉल्समध्ये 36 धावा पूर्ण करायच्या आहेत. आव्हान तर तोकडं आहे, पण जर आपण भूमी 11 मांडा टिटवाळा संघाच्या गोलंदाजीचा आढावा घेतला गेल्या सरत्या वर्षामध्ये तर गोलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो. त्याचमुळे पहिली 2 षटकं ही दोन्ही संघांसाठी तारेवरची कसरत असणार आहे. पाहूया ती कसरत पूर्ण कोण करतोय. बॉलर तयार. बॉलिंग मार्कवर जगन. चांगला अँगलचा वापर केलाय. स्लाइटली क्रॉस आर्म डिलिव्हरी आणि पहिला बॉल जातोय डॉट. कमाल की शुरुआत करते हुए जगन पाटिल. देखिए जगन पाटिल कई टूर्नामेंट मांडा में रहता है. ये साल गोटेकर बी ने जीता था राया को हराकर. राउंड विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. एलिव्हेशन नव्हतं. या स्ट्रोकला बॉल जाईल मिड विकेट एरियामध्ये डीप मधून क्षेत्राच्या पुढे येईपर्यंत संधी होती 2 धावा पूर्ण करण्याची आणि या 2 धावाने धावफलक सुरू होतोय टीम जय हरी रांदोळी या संघाचा. धावसंख्या 2 बॉलच्या समाप्तीनंतर बिनबाद 2 धावा.
देखिए प्रमोद मात्रे को कूल कस्टमर कहा जाता है। ये वो बैट्समैन है जो स्थिति को पढ़ के बल्लेबाजी करते हैं। पण जगन देखील तितकाच एक्सपिरियन्स बॉलर आहे. ऑन साइडला स्विंग केला, बॉल उडवलाय डीप मिड विकेट, सीमा रेषा पार, दमदार असरदार मॅक्सिमम सिक्सर षटकार. गजब का शॉट, थोड़ा आगे रख दिया था जगन ने और स्वंग कर दिया ऑन साइड में. 6 धावांनी धावफलक वेग पकडतोय. सुरुवातीला कोडीशी दमछाक झाली होती पहिल्या बॉलवर, पण त्यानंतर मात्र लय पकडली, सूर गवसला आणि त्यानंतर बॉलचा आढावा घेताना मिड विकेट क्षेत्र निवडताना या 6 धावांचा एक प्रॉमिसिंग स्ट्रोक आलाय. धावसंख्या पोहोचते 8 वर. ग्रेट शॉट फ्रॉम प्रमोद मात्रे. पुन्हा एकदा शरीरापासून थोडंसं बॉलला लांब ठेवलंय, पण बॉल वाईड लाईन ओलांडतो. पंच जय पवार यांचा वाईड बॉलचा इशारा. स्ट्रायकर पंचाच्या भूमिकेत मनोज गुप्ता तुम्हाला पाहायला मिळत आहेत. पंचाची देखील चांगली कामगिरी या स्पर्धेमध्ये राहिलेली आहे. धावसंख्या थांबली आहे ती म्हणजेच 9 या आकड्यावर. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता, खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय बॉलला. ऑफ ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक लॉंगाचा बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत या 2 धावांच्या मदतीनं धावफलक पुढे जातोय 11 या आकड्यावर. आणि जशी फलंदाजी आपण भूमी 11 मांडा टिटवाळीची पाहिली होती पहिल्या षटकामध्ये, तशीच फलंदाजी जयहरी रांजोळीची. Yes, absolutely tit for tat from Jayhari Rajnoli and especially Pramod Matre looking very confident. आत्मविश्वास. आउटसाइड एज, गलीमधून बॉल मागे जाईल, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बीट होईल. बॉल सीमारेषेच्या अलीकडे की पलीकडे दरम्यान क्षेत्ररक्षक तर पोहोचलाय. 2 धावा पूर्ण करून तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. डेंजर एंडला प्रमोद होता, पण मात्र कलेक्शन व्यवस्थित होऊ शकला नाही. बॉलचं 3 धावा मिळत आहेत. 3 धावाची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 14 या आकड्यावर. देखिए मनीष पाटिल, पावसाली क्रिकेट बरसाती क्रिकेट काफ़ी होते हैं, लेकिन मेरा अपना मानना है कि ये शो सबसे हटकर है महेश ठाकरे और राजनौली वालों का. बहुत ज़बरदस्त अरेंजमेंट किया गया है. ऑन साइडला पुन्हा एकदा स्विंग केलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. बॉल जाईल फॉरवर्ड स्क्वेअर लेग, सीमा पार. या षटकातला दुसरा षटकार सिक्सर. Great shot. You can see there in replay from Jeetu. Swung away on the onside. Terrific stroke indeed. High in the air. Plenty of power behind the stroke. Tremendous timing, 6 runs. And what a telecast from tenniscricket.in. 20 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी 16 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक असेल 18. थोडंसं आव्हान सोपं झालेलं आहे जयहरी रांजोळी या संघाकडून. आणि आता जितूच्या बॅटमधून षटकार आला. हा तोच जितू आहे ज्याने या अगोदर देखील चांगला खेळ सिटी फॉर्मॅटसाठी खेळला होता रियान एंटरप्राइजेस या संघाकडून. यह समझा 11 को शिकत देने में रोल था उनका. पुन्हा एकदा अति तसा प्रॉमिसिंग एफर्ट नव्हता. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक म्हणू शकत नाहीये. कुठेतरी शरीरावर बॉल आदळत होता, बॉडी लाईन बॉल होता आणि त्या फटक्याच्या तयारीत प्रमोद नव्हता. चांगली सुरुवात या सेकंड ओव्हरची गोलंदाज अशोकच्या वतीनं. ओव्हर द विकेट. चांगला बॉल, स्लाइटली आउट कटर. जर आपण बॉलची जर पिचिंग पाहिली तर स्टंपवर इम्पॅक्ट करणारी होती, पण बॉल टप्पा घेतल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरून रोटेट होते. चांगल्या दर्जाचं वळण बॉलला देतोय गोलंदाज अशोक. चांगली बॉलिंग या सेकंड ओव्हरमध्ये. यावेळी शेवटच्या क्षणी बॉलला कट केलाय, बॉलला पाठवलंय पॉइंट एरियामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल रेजिस्ट होतोय गवत आणि पाणी असल्या कारणाने. 2 धावा काय रोखू शकत नाहीये. तिसऱ्या धावासाठी प्रयत्न केला जाईल का, तर त्या ठिकाणी जितूचा प्रयत्न होता. आणि आता शेवटच्या क्षणी जर यष्टीरक्षकाकडून जर हाई झाली तर 2 धावेला 3 धावांमध्ये पूर्ण करता येऊ शकते. 3 धावांची होते वाढ आणि धावसंख्या पोहोचते 23 वर. चौथा रन ले लिया वहां पर, चौथा रन ले लिया है. हालांकि एक बात तो जरूर है कि बरसाती क्रिकेट में आप ग्राउंड शॉट खेलते हैं तो इतना ताकतवर आपको खेलना चाहिए मानो पानी में आग लगाते हुए गेंद बाउंड्री के बाहर चली जाना चाहिए. म्हणजे खूप जास्त फोर्स तुम्हाला खेळायचं आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की बॉल अडणार आहे पाणी आणि गवतामध्ये. पुन्हा एकदा क्लासिकल स्क्वेअर कट. बॉलला पाठवलंय डीप पॉइंट, सीमारेषा पार. नजाकत आणि ताकद, चौकार. लगता है कि प्रमोद मात्रे के कान तक मेरी आवाज चली गई. बैकफुट पे जाके बहुत ही क्रैकिंग कवर ड्राइव खेला है. गोली की रफ्तार से गेंद पहले बाउंस पर वेकेंट एरिया में 4 रन. ये देखिए बहुत खूबसूरत शॉट, बिल्कुल गेंद के ऊपर.
पुन्हा एकदा त्याच दिशेने बॉलला थोडासा एरियल रूट देऊन एक्स्ट्रा कव्हर एरिया क्लिअर केलेला आहे. बॅक टू बॅक दुसरा आलेला आहे. जबरदस्त बॅटिंग प्रमोदची पाहायला मिळते आणि जवळपास विजयाला गवसणी लवकर घालायची आहे. तोच नहीं, प्रयत्न एक बात प्रमोदचा. तो है, पिछले बरसाती क्रिकेट में भी पौसाली में हमने देखा था राजनौली को राजनौली क्रिकेट ग्राउंड पे हराना मुश्किल है. नाम कुछ भी हो, जे राजनौली हो, रेहान राजनौली हो, बल्ला टूटा है वहां पर. कालच्या दिवसात सुद्धा अशीच आपण परिस्थिती पाहिली होती की बॅट तुटत्या दरम्यान 2 धावा पूर्ण केली जाणार आहे आणि ते दुःख आता प्रमोदच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. कारण प्रत्येक जण आपली बॅट खूप जोपासून ठेवत असतो आणि ती बॅट जी आपल्याला वर्षभर साथ देत असते ती बॅट जेव्हा साथ सोडून जाते ते दुःख मात्र पचवता येत नाही. देखिए मिड विकेट का एक जो क्षेत्र है हम देख रहे हैं कि वहाँ पे ऐसा नहीं कि 40+ के खिलाड़ी गिर रहे थे, रेगुलर के भी गिर रहे हैं. और यही तो पौसाली क्रिकेट की खूबसूरती है कि बिना समय के स्नान हो रहा है. बघा ते दुःख प्रमोद मात्र याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. ती बॅट अजूनही ते सोडण्याच्या तयारीत नाहीये पण त्या बॅटने खेळता सुद्धा येणार नाहीये. पण आता कुठेतरी आपल्याला पुढे जायचंय. वी मस्ट गो ऑन. आता बॅट बदलण्यात येते. नव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आता प्रमोद करेल. तुर्तास या अगोदर धावसंख्या झाली होती ती म्हणजेच 35 धावा आणि जिंकण्यासाठी फक्त 2 धावांची गरज आहे. बॉलर तयार. राऊंड विकेट. हवेत आहे बॉल. मिस्टाईन स्ट्रोक पण मात्र खाली क्षेत्रामध्ये बॉल जाऊन पडणार आहे. 1 बाउन्स घेऊन बॉल सीमा पार. हा ठरतो विजयाचा चौकार. जिंकते जय हरी रांजोळी टीम. विजय संघाचं अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन. हार्ड लक भूमी 11 मांडा टिटवाळा. तालुका क्रिकेट में पहला बल्कि टेनिस क्रिकेट के पहले